शेवटची रास मीन रास, निसर्ग कुंडलीच्या वेळस्थानात येणारी रास, गुरुदेवांची रास, जलतत्वाची, हां. प्रेमळ, संवेदनशील, खाणं खाऊ घालणं हे यांचं सहज भाव असतो. हं, स्वतः आनंदाने जगणं, इतरांना आनंदाने जगू देणं, हं, यांना काही खूप मला पाहिजेचा भाव नसतो. हं. आपण आणि आपलं हा शब्द जर सगळ्यात जास्त कोणी समजून घेत असेल ना, तर ती मीन रास आहे. ओके. मीन रास तुमच्या सोबत असली की तुम्ही स्वतःची काळजी करू नका, तेच तुमची काळजी करतील. ओके. मात्र कसं आहे ना, की शनिदेव राशीतच विराजमान आहे हं, आणि गुरु आणि शनी यांच्यात समत्व आहे. हं, त्यामुळे संघर्ष आहेच. हां, यांनी ना वर्षाचे 3 भाग करून टाकले. पहिलं 2 जून पर्यंतचा जो काळ आहे तो थोडा संघर्षाचा. हां. 2 जून ते 31 ऑक्टोबर राजयोगाचा, कारण की ओके, तेव्हा यांच्या पंचम स्थानात गुरुदेव येतील. ओके. ऑक्टोबर, नोव्हेंबर, सप्टेंबर प्रचंड राजयोगाचे, कारण तिथे नीचभंग राजयोग त्रिकोणात तयार होईल. हां, आणि नोकरीत यश, पदोन्नती, प्रमोशन ओके. हे नोव्हेंबर, डिसेंबर. धैर्य त्यांच्यात आहे, हां, संयम त्यांच्यात आहे, हां, उत्तम जगण्याची कला त्यांच्यात आहे. ती हां. कला त्यांनी सांभाळून ठेवावी, आनंदाने जगावं. गुरुदेवांना नमस्कार करावा, गुरुचे मंत्र म्हणावे, आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा किंवा गुरुतुल्य व्यक्तींचा आदर करावा.